नमस्कार. मी शोभा जाधव. आज आपण बनवणार आहोत वेगळीच अशी रेसिपी. श्रावणातली रेसिपी आहे ती. म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आवर्जून आपण ती भाजी बनवतो. एरवी ती भाजी मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असते, पण श्रावण महिन्यामध्ये अशी ती फार अशी खावीशी वाटते, कारण पावसाळी हवामान असतं, त्यामुळे मग चांगलं वाटतं. तर आज आपण बनवणार आहोत अळूचं फतफदं. तर आज आपण सुरुवात करूया अळूचं फतफदं बनवण्यासाठी. मी 2 जुडी भाजीचा अळू घेतलेला आहे. 2 जुड्या आहेत त्या अशा मी चिरून एका ताटामध्ये धुतली पाण्याआधी स्वच्छ आणि चिरून एका ताटामध्ये ठेवलेल्या आहे. तर आता सर्वप्रथम आपण काय हे लागणार आहे मला, आणि मला लागणार आहे एक चण्याची वाटी भिजलेली 1 वाटी डाळ. सकाळीच मी भिजत घातली होती आज अळूचं फतफदं बनवायचं म्हणून. आणि शेंगदाणे अर्धी वाटी, ते पण मी भिजवून घेतलेले आहेत दाणे. चिंचेचा कोळ काढून घेतलेला असा एवढी सारी चिंच घेतली. 8-9 असे छोटे छोटे तुकडे असतात चिंचेचे, ते मिळून मी असे सकाळीच भिजत घातलं होतं, ते मी घेतलेलं आहे. आणि गूळ घेतलेला आहे, एवढा सारा गूळ घेतलेला आहे. आणि फोडणीसाठी मला लागणार आहे जिरं, मोहरी, हळद लागेल, हिंग लागेल आणि थोडं मिरची पावडर लागेल आणि थोडंसं चण्याचं पीठसुद्धा लागणार आहे. तर चला आता आपण सुरुवात करूया रेसिपी बनवण्याला. मी पानं आधी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि अशी बारीक छान चिरून घेतलेली आहेत. तर एका पातेलीमध्ये मी आता असं पाणी घेतलेलं आहे, अर्ध पातेले. तर ह्याच्यामध्ये ती आता थोड्या वेळ अशी आपण बुडवून ठेवायची आहे. कुठची पालेभाजी ना पातेलीमध्ये पाणी घेऊन निवडून स्वच्छ आधी धुवून घ्यायची, बुडवून ठेवलीत ना मग ती जरा अशी तरतरते. तर ही 5 मिनिटांमध्ये अशी छान टवटवीत होईल. आता हिला आपण आता साईडला ठेवूया. 5-7 मिनिटं बुडवून ठेवायचं आहे. आता आपण पॅन गरम करायला ठेवूया. तर तिथे मी 5 ते 6 मिरच्या घेतलेल्या कमी तिखट. त्या आता आपण आधी भाजून घेऊया. नुसत्याच भाजायच्या, तेल वगैरे काही टाकायचं नाही. आणि 7 ते 8 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या. तो लसूण आणि मिरची आपण कच्ची मिक्सरमध्ये वाटणार आहोत. तर मिरची थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि लसूण तसाच घ्यायचा आहे, त्याची आपण पेस्ट करून घेणार आहे. बघू शकता मिरची छान भाजली गेलेली आहे. आता आपण गॅस बंद करतो. मिरची एका ताटात काढून घेऊ. इथे मी छोटा मिक्सर घेतलेला आहे. इथे आपण थोडं 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि मिरची पण आता बऱ्यापैकी झालेली आहे. थोडीशी थंड होऊ द्यायची आणि अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी थोडंसं. ह्याची आपण पेस्ट बनवून घेणार. बघू शकता छान आपण अशी पेस्ट करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूणची. तिला आता आपण साईडला ठेवूया. आता इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे. आता त्यात आपण ही भाजी काढून घेणार आहोत, जी की आपण पाण्यामध्ये बुडवून ठेवली होती. आपण वरण भाताचा कुकर लावतो त्याच्यावर लावली ही भाजी शिजायला तरी चालेल, किंवा नुसती तुम्ही वेगळ्या कुकरमध्ये शिजवून घेतली तरी पण चालणार आहे. ह्याच्यामध्ये आता ही आपण डाळ आहे, भिजवून झालेली वाटीभर डाळ घ्यायची. मी भिजत घालताना जास्त घातलेली, पण मोजून घेताना मी वाटीभर घेतलेली. दाणे भिजलेले. काही जण खोबऱ्याचे तुकडे पण टाकतात, ते टाकलेले तरी चालतात, पण मी नाही टाकत. आणि 1 ग्लासभर पाणी. आणि आता आपण कुकरमध्ये ह्याला शिजायला लावणार आहोत. इथे बघू शकता मी कुकरमध्ये वरण भात आणि त्याचा हे अळूची भाजी. आता इथे मी नेहमीप्रमाणे 4 शिट्या करून घेणार आहे. वरण भात आणि
भाजी आहे. तर 4 शिट्या होईपर्यंत आपण ठेवणार आहोत. बघू शकता मी कुकर आता उघडलेला आहे. 4 शिट्या झालेल्या आहेत आणि त्याच्यानंतर 10-15 मिनटानंतर कुकर ओपन केलेलं आहे. तर भाजी छान शिजलेली आहे. तर त्या ह्या भाजीला आपल्याला ह्या भाजीमध्ये आपल्याला थोडी हळद जाणार याच्यामध्ये. आपण हिरवी मिरची आणि लसूणाचं वाटण करून घेतलेलं आहे, त्यामुळे ह्याच्यामध्ये आपण फक्त अर्धा चमचा असं लाल तिखट टाकणार आहोत. आणि हा गूळ घेतलेला आहे तो पण आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि हा चिंचेचा कोळ, हा कोळ मी असा काढून घेतलेला आहे तो आपण टाकूया याच्यामध्ये. थोडंसं पाणी टाकू आणि जशी तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी असेल तसं हे चिंचेच्या ह्याच्यातनं पाणी वाढवायचं आहे आपल्याला. कोळसा तुम्ही गाळून घेतलात तरी चालणार आहे, पण आता व्यवस्थित आहे म्हणजे इथे झालेलं. थोडं आणखीन पाणी टाकून सगळं असं मिक्स करायचं आहे. आणि मीठ आपण नंतर टाकूया. आणि ही भाजी अशी रवीने एकसारखी करायची. कारण ब्लेंडर वगैरे असेल ना तर ब्लेंडरने पण एकसारखी करू शकता. अशी स्मॅश झाली पाहिजे भाजी पूर्ण, जसं पावभाजीला वगैरे कसं स्मॅशिंग करतो तसं अशी मिळून आली पाहिजे. आणि याच्यात आता थोडंसं चण्याचं पीठ जाईल. टेबलस्पून आहे माझ्याकडे, ते आपण 2 चमचे चण्याचं पीठ टाकतोय. 2 आणखीन थोडंसं. छान आता मी ही मिक्स करून घेते. थोडं पाणी वाढवायचं तर तुम्ही वाढवू शकता. चवीनुसार मीठ टाकूया, नाही तर मग नंतर विसरायला होईल. मीठ टाकते ते चवीनुसार. आणि छान आता आपण भाजी घोटून घेऊया. ह्या क्रियेला घोटणं असं म्हणतात. भाजी घोटून घेऊया. बघू शकता भाजी मी छान रवीनेच घोटून घेतलेली आहे आणि मला हवी तेवढी अशी पातळ कन्सिस्टन्सी तिची वाढवलेली आहे. हे चिंचेचंच पाणी असतं ना त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून वेगळं असं पाणी मिक्स नाही केलं आहे. ते चिंचेचंच जेवढं पाणी निघेल ना तेवढं याच्यामध्ये मी टाकत गेलेली. तर माझी एवढी अशी मी छान केली. आता आपण फोडणी करूया. पॅन ठेवणार आहोत इथे. पॅन जरा गरम होऊ द्यायचं आहे. बघू शकता पॅन गरम झालेलं आहे. आता आपण इथे तेल, असं पावभाजी तेल टाकणार आहोत. तेल पण गरम होऊ द्यायचं आहे. थोडं चिमूटभर हिंग टाकूया. अर्धा चमचा मोहरी, थोडी ही भाजी बनवायला आपल्याला वेळ काढावा लागतो, अगदी पटपट नाही होत. आता आपण थोडंसं जिरं टाकणार आहोत. गॅस कमी करायचा आहे. अर्धा चमचा जिरं टाकले मी. गॅस कमी करूया. आणि हे जे आपण पेस्ट केलेली ना मिरची आणि लसूण, छान आपण परतून घेऊ.
थोडंसं पाणी भिजवून आपण अळूच्या भाजीच्या ह्याच्यामध्ये टाकूया. झाकणातून थोडं छान तळून घ्यायचे ते वाटण छान परत लावून जरा गॅस मोठा करून आणि खूप सुंदर लागते ही भाजी. पोळीसोबत पण छान लागते आणि भातासोबत पण छान लागते. बघू शकता छान परतून झालेलं आहे. आता जे हे आपण मिश्रण रेडी केलेलं आहे ते आपण इथे टाकून देऊ. छानपैकी हलवायचे. आणि गॅस मिडियम करायचा आहे आणि 5 ते 7 मिनिटं याला छान शिजू द्यायचं. तर आपण शिजू देऊ. बघू शकता 5 ते 7 मिनिटं झालेली आहे आणि मध्ये मध्ये एकदा दोनदा मी हलवलं आहे भाजीला आणि छान अशी मिळून पण आलेली आहे भाजी. अजून एक दोन म्हणजे ते असा आवाज येतो ना भाजीचा शिजताना असा फतफत असा आवाज येतो. तर म्हणून त्याला अळूचं फतफद म्हणत असतील बहुतेक. नाव मजेशीर नाव आहे. अजून आपण 2 मिनिटे शिजू देऊया. बघू शकता आपली तयार आहे भाजी. आता आपण गॅस बंद करूया. आता आपण याला छान वाटीमध्ये सर्व करू. जेवताना ताटात आपण ताटलीत वाटली तरी चालणार आहे. हे मी आता दाखवण्यासाठी म्हणून मी बाउलमध्ये घेतलेलं आहे. आणि पोळीसोबत आणि भातासोबत अतिशय छान लागते ही भाजी. नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.